निबंवलीत पोलीस पाटलावर धारदार शस्त्रांनी वार। कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निबंवली गावात पोलीस पाटलावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली असून याबाबत पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे। निबंवली गावातील पोलीस पाटील उमेश केणे हे बदनामीचे जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांच्यात व किरण केणे व इतर साथीदारांमध्ये किरकोळ वाद झाला। वादाचे पर्यवसान हाणामारी झाल्याने किरण केणे व त्यांच्या साथीदारांनी पोलीस पाटील उमेश केणे यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले। उमेश केणे यांच्यावर कल्याण येथील साई श्रद्धा या खासगी इस्पितळात उपचार सुरू असून किरण केणे व त्यांच्या साथीदारांवर टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा न्यूज, कल्याण। मुकेश कृष्ण केणे, माझा भाऊ उमेश उंद्रे केणे मोठा भाऊ हा पोलीस पाटील असून गावचा याच्यावरती घाणेरडे आरोप करत होते। त्यांना जाब विचारण्यासाठी तो भाऊ माझा गेला। त्यांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला, मारण्याचा भरपूर प्रयत्न केला। चॉपरने तलवारीने वार केले। किरण राम केणे त्याचं नाव, त्याने आणि त्याच्या भावांनी मिळून त्याला भरपूर मारहाण केली। म्हणजे गरीब माणसाने जाब पण विचारायचा नाही का। आता त्याची परिस्थिती गंभीरच आहे। त्याच्या छातीवर वार आहे, डोक्यात मार आहे, पायावरती मार आहे, भरपूर मार आहे त्याच्यावरती आणि त्याच्या डोळ्याच्या इथे पण भरपूर मार आहे। त्याला भरपूर मारलं आहे। म्हणजे तो त्याचा जबाब विचारण्यासाठी गेला आणि त्याला एवढा मारहाण केला आहे। भीती वाटणारच ना। गावचा पोलीस पाटील गावाचं संरक्षण करतो, गावाच्या सगळ्या जेवढं काय होतं ते सगळं ते निसरणार आणि हा जर पोलीस पाटीलला जर गावातले जर मारहाण करणार, एवढे चॉपरने वार करणार, प्राणघातक हल्ला करणार, मारण्याचा जीवे ठार मारण्याचाच प्रयत्न केला आहे। बीडसारखा विक्रम प्रकरण चालू केलं आहे यांनी। ते गुन्हेगारच आहेत गावातले। तसं बघायला गेलं तर भरपूर केसेस त्यांच्यावरती आणि त्यांचा खूप त्रास पण आहे भरपूर लोकांना। काय मागणी तुमची? आमची मागणी अशी आहे का आम्हाला न्याय मिळाला पाहिजे।